फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा रेशनधारकांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, तर या तिघांमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमधून रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, वर्षानुवर्ष रेशनधारक सरकारला मतदान करत असतात, परंतु रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि गहू आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचे, चांगले दर्जाचे नसल्याचे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये सुद्धा सापडलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। बघा, या 5 मोठ्या आनंदाच्या निर्णयाच्या माध्यमातून रेशनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये किराण्याच्या वस्तू मिळणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये विविध योजनांचा लाभ मिळणार आहे। एकंदरीत राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांचे आणि राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व नागरिकांची भरभराट या ठिकाणी 100% होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्यामध्ये आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहेत। या निवडणुकांमध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील रेशनधारकांची गरज भासत आहे। म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, तर या तिघांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हे लाभ रेशनधारकांना दिले जात आहेत। कारण या सरकारला स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदानाची गरज भासणार आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 5 मोठ्या आनंदी निर्णयांच्या अंतर्गत हा लाभ वितरित सुद्धा होतच आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत। यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांमध्ये सरकारला मतदानाची गरज आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 5 मोठ्या आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे 5 मोठ्या आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, एकंदरीत रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप केले जाणार आहेत तर हे पैसे किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, यासाठी कसा अर्ज करायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा रेशनधारकांना, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून जे पिवळे रेशनधारक आहेत आणि केसरी रेशनधारक आहेत तर अशा सर्व रेशनधारकांना दिलासा देण्याचं काम आपलं सरकार करत आहे। कारण वर्षानुवर्ष रेशनधारक रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ घेत होते आणि रेशनधारक कधीही तक्रार करत नव्हते की या रेशन कार्डवरील तांदळाचा भात चांगला शिजत नाही, रेशन कार्डचे गहू सुद्धा चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नाहीत। परंतु आता या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून रेशन कार्डच्या गव्हावरती आणि तांदळावरती संशोधन करण्यात आलेलं होतं। या संशोधनामध्ये या रेशन कार्डच्या गव्हामध्ये आणि तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे सरकारने निर्णय घेतलाय की राज्यातील रेशनधारकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, रेशनधारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे। या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती 5 मोठे आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। रेशनधारकांना या 5 मोठ्या आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, हे 5 मोठे आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत त्याची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करता येईल आणि याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा रेशनधारकांना, राज्यामध्ये लाडके बहिणींना लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत। राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत। राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, अतिवृष्टीचे अनुदान याच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत। त्यासोबत राज्यातील ज्या नागरिकांचे उत्पन्न कमी आहे, जे मजूर आहेत, त्यासोबत बांधकाम कामगार आहेत, भाजी विक्रेते आहेत, त्या सर्वांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळत आहे। त्याचप्रमाणे राज्यातील पिवळ्या
रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी हे 5 मोठे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या निर्णयांच्या माध्यमातून रेशनधारकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता लाभ सुद्धा मिळणार आहेत। बघा, वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता, परंतु आता राज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका अशा निवडणुका सुरू होत आहेत। या निवडणुकांमध्ये सरकारला मतदानाची गरज आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विविध वस्तू रेशनधारकांना दिल्या जात आहेत। रेशनधारकांना एकंदरीत कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत, त्यासोबत रेशन कार्डवरती हे जे पैसे दिले जात आहेत तर हे पैसे किती मिळणार आहेत, हे पैसे कसे मिळणार आहेत, त्यासोबत रेशन कार्डवरील ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती देतो। गहू तांदळामध्ये जे बदल होत आहेत, त्यासोबत रेशनवरती या ज्या वस्तू वितरित केल्या जाणार आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर बघा, रेशनधारकांना एकंदरीत पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 5 मोठ्या आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती पैसे, दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती विविध योजना, तिसरा आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरील गहू तांदळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल, चौथा आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती 10 वस्तू आणि 5वा आनंदाचा निर्णय या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत। परंतु 5वा आनंदाचा निर्णय रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळवून देणार आहे, कारण या 5व्या मोठ्या आनंदाच्या निर्णयाच्या माध्यमातून रेशनधारकांचे या ठिकाणी भरभराट होणार आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे। तर एकंदरीत आपण पहिले 4 आनंदाचे निर्णय कशा पद्धतीने लागू होत आहेत, पहिल्या 4 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती पाहून घेऊयात। लगेच 5वा आनंदाचा निर्णय सुद्धा बघणार आहोत। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही राज्यातील रेशनधारक असायला पाहिजे, राज्यातील तुमचे घरामध्ये कोणतीतरी एखादी लाडकी बहीण असावी, त्यासोबत शेतकरी बांधवांना तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना, त्यासोबत उत्पन्न कमी असणाऱ्या नागरिकांना, मजुरी काम करणारे मजुरांना, बांधकाम कामगारांना, भाजी विक्रेत्यांना, अशा कोणाला पण याचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच फक्त तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे। या दोन्हीपैकी कोणतं जरी एक रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना दिलासा देण्याचं काम सरकार करत आहे। सरकारच्या माध्यमातून या अगोदर कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नव्हता, परंतु आता राज्यामध्ये निवडणुका होत आहेत। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या वस्तू वितरित केल्या जात आहे, जेणेकरून सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळून जाईल, राज्यातील रेशनधारकांना दिलासा मिळून जाईल। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या वस्तू सुद्धा वितरित होत आहेत। आता बघा, रेशनधारकांना तुमच्यासाठी हे जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय तुम्हाला सांगितले आहेत। म्हणजेच पहिले 4 आनंदाचे निर्णय पाहिलेले आहेत, आता आपण 5वा आनंदाचा निर्णय पाहणार आहोत। परंतु हे जे 4 आनंदाचे निर्णय आहेत त्यामधील पहिला आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती पैसे, दुसरा आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती योजना, तिसरा आनंदाचा निर्णय गहू तांदळामध्ये बदल, चौथा आनंदाचा निर्णय रेशन कार्डवरती 10 वस्तू। तर हे 4 आनंदाचे निर्णय सविस्तर पद्धतीने कसे लागू होत आहेत त्याची माहिती देतो। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भरपूर असे नागरिक आहेत की ते नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला राहत आहेत आणि त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन, टेबलांच्या खाली पैसे देऊन, चुकीची कागदपत्रे जोडून या ठिकाणी रेशन कार्ड बनवून घेतलेले आहेत। तर अशा रेशनधारकांना याचा लाभ मिळणार नाही। परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड सरासरी 6 महिन्यांच्या अगोदरच आहे, तर अशा रेशनधारकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळेल। परंतु ज्यांनी नवीन रेशन कार्ड काढलेलं असेल तर त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। परंतु तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे तरच हा लाभ मिळेल। ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल त्यांना हा लाभ मिळणार नाही। बघा, घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांची नावे आपल्या रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत, कारण आता हे कागदी रेशन कार्ड बंद केलं जाणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन रेशन कार्ड या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे। त्यामुळे जर रेशनधारक असाल तर रेशन कार्डची KYC करा, रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं रेशन कार्ड हे ऑनलाईन करून घ्यायचं आहे। एकंदरीत अशी काही महत्त्वाची कामे करायची आहेत। परंतु जर ही कामे केलेली नसेल तर तात्काळ आपल्या रेशन दुकानामध्ये जाऊन, म्हणजेच तुमच्या गावामध्ये स्वस्त धान्य रेशन दुकान असतं त्या ठिकाणी जाऊन ही महत्त्वाची कामे करून घ्यायची आहेत। आता ही झाली महत्त्वाची कामे। आपल्याला रेशन कार्डवरील 5 आनंदी निर्णयांची माहिती पाहायची आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या 5 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगतो। डिटेल्समध्ये माहिती
माहिती तुम्ही सुद्धा पाहायची आहे। आता बघा रेशनधारकांनो, एकंदरीत आपण सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरती हे जे पैसे वितरित होत आहेत, तर हे पैसे कशा पद्धतीने वितरित होत आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। तर बघा रेशनधारकांनो, वर्षानुवर्ष तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता रेशनधारकांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। म्हणजेच रेशनधारकांना आता रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळत आहेत। तर बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर यांच्या माध्यमातून रेशनधारकांना रेशन कार्डवरती या ठिकाणी पैसे दिले जात आहे। बघा रेशनधारकांना, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे। तर रेशन कार्डवरील या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे, त्यामुळे रेशनधारकांना ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। त्यासोबत रेशन कार्डवरती ज्या योजना सुरू होत आहेत तर या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देतो। त्यासोबत गहू तांदळामध्ये जे बदल झालेले आहेत तर ते बदल कशा पद्धतीने झालेले आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रेशन कार्डवरती ज्या 10 वस्तू वितरित होत आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी सुद्धा वाचून दाखवतो। आता बघा रेशनधारकांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब तर या तिघांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची गरज आहे, त्यामुळे या तिघांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रेशनधारकांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 90 लाख रेशनधारकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। रेशनधारकांना सविस्तर पद्धतीने या वस्तू वितरित सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना तुम्हाला 5 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने देण्यात येत आहे त्याची माहिती सांगतो। बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे, आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा, पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना वर्षानुवर्ष गहू तांदूळ मिळत होते, परंतु या गहू तांदळासोबत आता थोडेफार पैसे मिळत आहेत। या पैशांचा लाभ सुद्धा कशा पद्धतीने दिला जात आहे त्याविषयी सुद्धा माहिती सविस्तर सांगतो। परंतु रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजे। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 5 आनंदी निर्णयांचा लाभ मिळणार आहे, परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला रेशन कार्डवरील 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। त्यामुळे पात्रतांमध्ये बसत आहात का, पात्र ठरत आहात का, हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। जर तुम्ही पात्र ठरत असाल तर हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भरपूर नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले आहेत, आणि त्या रेशनधारकांना या ठिकाणी हा लाभ मिळणार नाही। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढलेले असेल, अपात्र असून रेशन कार्ड काढलेलं असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही, कारण राज्यातील फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना आणि जे पात्र रेशनधारक आहेत त्यांनाच हा लाभ वितरित सुद्धा होतच आहे। त्यामुळे पात्रता लक्षात घ्या। पात्रता पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला या 4 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि शेवटच्या 5व्या आनंदी निर्णयांचा लाभ कसा मिळणार आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो। आता बघा रेशनधारकांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांच्या माध्यमातून या महत्त्वाच्या पात्रता रेशन कार्डसाठी लावण्यात आलेल्या आहेत। तर बघा रेशनधारकांना, पहिली पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत। दुसरी पात्रता तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे। तिसरी पात्रता रेशनधारकांना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला कामाला नसायला पाहिजे। चौथी पात्रता, रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसायला पाहिजे। तर अशा झाल्या महत्त्वाच्या पात्रता। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर बघा, एकंदरीत पात्रता सांगितली। आता आपण या ठिकाणी 5 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने लागू होत आहे त्याविषयी माहिती देतच आहे। आता बघा रेशनधारकांना, या 5 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन कार्डवरती पैसे। बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना आम्ही
गहू तांदळासोबत पैसे सुद्धा देणार आहोत, परंतु हे पैसे फक्त 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना मिळणार आहे। त्या 14 जिल्ह्यांची यादी सांगत आहे। त्यानंतर रेशन कार्डवरती योजना बघा, पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला विविध योजनांचा लाभ रेशन कार्डवरती मिळणार आहे। यामध्ये शेळी पालन योजना, गायगोटा अनुदान योजना, कांदे चाळ विहिरी अनुदान योजना, सोलार पंप असेल, शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा लाभ, महिलांच्या विविध योजनांचा लाभ, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांचा लाभ, अशा पद्धतीने घरकुल असेल, गायगोटा अनुदान, अशा सर्व योजनांचा लाभ या रेशन कार्डवरती दिला जाणार आहे। त्यानंतर तिसरा आनंदाचा निर्णय, गहू तांदळामध्ये बदल बघा, अगोदर चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे गहू आणि तांदूळ मिळत नव्हते, परंतु आता सरकारच्या माध्यमातून 2026 सालामध्ये गहू तांदूळ चांगल्या पद्धतीने दिले जात आहेत आणि रेशन कार्डवरती 10 वस्तू बघा, तुम्हाला जो आनंदाचा शिधा मिळत असतो त्यामध्ये 10 वस्तूंचं किट दिलं जात असतं। या 2026 सालामध्ये तुम्हाला या ठिकाणी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळू शकतो। आणि पाचवा आनंदाचा निर्णय, रेशनधारकांना तुमचे उत्पन्न हे रेशन कार्डच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्याची गरज भासणार नाही, कारण रेशन कार्ड असेल तर तुमचं काम उत्पन्न दाखल्याशिवाय सुद्धा होणार आहे। तर बघा, या ठिकाणी 5 आनंदाच्या निर्णयांची माहिती दिली। जर तुम्हाला काही मनामध्ये अडचण असेल तर कमेंट करून विचारायचं आहे, परंतु हे रेशन कार्डवरती जे पैसे मिळणार आहेत तर हे पैसे केसरी रेशनधारकांना 14 जिल्ह्यामधील